नमस्कार. एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, PM किसान 22वा हप्ता तारीख ठरली, या दिवशी येणार 2,000 रुपये. या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. बघा तर मंडळी, देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी योजना म्हणजे PM किसान सन्मान निधी योजना. 2019 साली केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर झालेली ही योजना आज जगातील सर्वात मोठी योजना म्हणून ओळखली जाते. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये 3 समान हप्त्यांमध्ये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. आतापर्यंत 21 हप्ते यशस्वीपणे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष 22व्या हप्त्याकडे लागले आहे. ग्रामीण भागात तर या विषयावर मोठी चर्चा सुरू आहे. बघा तर मंडळी, 22वा हप्ता कधी येणार या संदर्भात आपण सविस्तर बघूया. मागील म्हणजेच 21वा हप्ता 19 नोव्हेंबर 2025 रोजी जमा झाला होता. त्यानंतर आता पुढील हप्त्याची प्रतीक्षा सुरू आहे. उपलब्ध माहितीनुसार 24 फेब्रुवारी 2026 रोजी 22वा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. तरीही प्रशासन पातळीवर तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मित्रांनो, आपल्या खात्यात पैसे कधीही जमा होऊ शकतात. म्हणून सर्व कागदपत्रे आणि प्रक्रिया पूर्ण आहे का हे तपासणे अत्यंत गरजेचे आहे. बघा तर मंडळी, हप्ता मिळण्यासाठी आवश्यक अटी या संदर्भात आपण सविस्तर बघूया. 22वा हप्ता मिळण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी पूर्ण करणे अनिवार्य आहे. अनेक वेळा लहानशा चुकांमुळे शेतकऱ्यांचा हप्ता अडकतो. खालील गोष्टी पूर्ण असणे आवश्यक आहे. KYC पूर्ण केलेले असणे, भूसत्यापन झालेले असणे, बँक खाते आधारशी लिंक असणे, IFSC कोड आणि खाते क्रमांक अचूक असणे. जर यापैकी कोणतीही प्रक्रिया पूर्ण असेल तर पेमेंट स्टेटसमध्ये पेंडिंग किंवा रिजेक्टेड असे दिसू शकते. त्यामुळे वेळेत दुरुस्ती करणे गरजेचे आहे. बघा तर मंडळी, कोणाला मिळणार नाही 22वा हप्ता या संदर्भात आपण सविस्तर बघूया. मित्रांनो, अनेक शेतकरी अजूनही KYC पूर्ण केलेली नाही. काही जणांनी भूसत्यापन अर्धवट ठेवले आहे, तर काही ठिकाणी आधार क्रमांक, नावातील स्पेलिंग किंवा बँक खात्याची माहिती चुकीची आहे. अशा परिस्थितीत KYC पूर्ण असल्यास, भूसत्यापन न झाल्यास, आधार व बँक तपशील जुळत नसल्यास, चुकीचा IFSC कोड दिल्यास हप्ता खात्यात जमा होणार नाही. या त्रुटी दुरुस्त केल्याशिवाय लाभ मिळणार नाही हे स्पष्ट सांगण्यात आले आहे. बघा तर मंडळी, फार्मर ID का महत्त्वाचा ठरत आहे या संदर्भात आपण सविस्तर बघूया. काही राज्यांमध्ये फार्मर ID अनिवार्य करण्यात येत आहे. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांमध्ये फार्मर ID तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शिबिरे आणि सेवा केंद्राच्या माध्यमातून ही नोंदणी केली जात आहे. ज्या शेतकऱ्यांमध्ये फार्मर ID नाही त्याला भविष्यात लाभ मिळण्यात अडचण येऊ शकतात. त्यामुळे मित्रांनो, आपल्या गावातील सेवा केंद्रावर जाऊन फार्मर ID तयार करून घेणे योग्य ठरेल. बघा तर मंडळी, पेमेंट स्टेटस कसे तपासावे या संदर्भात आपण सविस्तर बघूया. अनेक शेतकरी विचारतात, आपला हप्ता जमा झाला आहे हे कसे कळणार? तर त्यासाठी सोपी प्रक्रिया आहे. pmkisan.government.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. नाव युअर स्टेटस किंवा फार्मर कॉर्नर वर क्लिक करा. आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाका. गेट डाटावर क्लिक करा. यानंतर स्क्रीनवर आपला पेमेंट स्टेटस दिसेल. तर काही त्रुटी असेल तर तीही नमूद केलेली असेल. बघा तर मंडळी, काही शेतकऱ्यांना
4,000 रुपये मिळू शकतात। या संदर्भात आपण सविस्तर बघूया। हो मित्रांनो, अशी शक्यता आहे की ज्या शेतकऱ्यांना 21वा हप्ता मिळाला नव्हता आणि त्यांनी आता सर्व अटी पूर्ण केल्या असतील, त्यांच्या खात्यात 21वा आणि 22वा असे दोन्ही हप्ते एकत्र जमा होऊ शकतात। म्हणजेच एकूण 4,000 रुपये थेट खात्यात येऊ शकतात। मात्र यासाठी सर्व प्रक्रिया योग्य आणि पूर्ण असणे आवश्यक आहे। बघा तर मंडळी, शेतकऱ्यांसाठी ही योजना किती महत्त्वाची या संदर्भात आपण सविस्तर बघूया। आज शेती करताना खर्च मोठ्या प्रमाणात वाढले आहेत। बियाणे, खतं, कीटकनाशके, मजुरी याचा खर्च वाढत चालला आहे। अशा वेळी वर्षाला मिळणारे 6,000 रुपये मोठी मदत ठरतात। जर रक्कम कमी वाढली तरी ती योग्य वेळी मिळाली तर शेतीच्या कामाला उपयोगी पडते। डिजिटल इंडिया या दिशेने सरकारने DBT पद्धतीने थेट पैसे खात्यात जमा करण्याची प्रणाली तयार केली आहे। त्यामुळे मध्यस्थांची गरज राहत नाही आणि पारदर्शकता वाढते। मित्रांनो, 22वा हप्ता वाट पाहताना आपली सर्व माहिती बरोबर आहे का, KYC पूर्ण आहे का आणि फार्मर ID तयार आहे का हे एकदा नक्की तपासा। छोट्या चुका टाळल्या तर हप्ता वेळेत खात्यात जमा होईल आणि शेतीच्या कामासाठी उपयोगी पडेल। चला तर मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण बातमींच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा व पेजला फॉलो करा। धन्यवाद।